नमस्कार मित्रांनो, ई श्रम कार्ड धारकांना मिळणार 3000 रुपये प्रति महिना मानधन। तर बघा, अशा प्रकारची न्यूज तुम्ही बऱ्याच लाभार्थ्यांनी इथे ऐकलेली असेल, पण तुम्हाला 3000 रुपये महिना कशा प्रकारे मिळणार आहे। त्याचबरोबर बघा, ज्या लाभार्थ्यांनी आपले ई श्रम कार्ड आधीच काढलेले आहे, तर अशा लाभार्थ्यांना ई केवायसी करून त्यांचे 3000 मिळणार आहे का, त्यानंतर तुमचे ई श्रम कार्ड तुम्हाला अपडेट करायचे आहे का, याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघा, आपला पहिला मुद्दा असा आहे की ज्या लाभार्थ्यांनी त्यांचं ई श्रम कार्ड आधीच काढलेलं आहे, तर अशा लाभार्थ्यांना त्यांचं ई श्रम कार्ड अपडेट करायचं आहे का, किंवा त्याच्या ई श्रम कार्डची त्यांना केवायसी करायची आहे का। तर बघा मित्रांनो, बऱ्याच गावांमध्ये कसं आहे, ऑनलाईन कामे करणारे जी लोक आहेत ते त्यांना सांगत आहे की तुमचं ई श्रम कार्ड तुम्ही ई केवायसी केली तर तुम्हाला 3000 रुपये महिना मिळणार आहे। तर बघा, हे बिलकुल फेक आहे, बिलकुल खोटे आहे। तुम्हाला तुमची ई श्रम कार्डची ई केवायसी केल्यानंतर 3000 रुपये मिळणार नाहीये। तर बघा मित्रांनो, ई श्रम कार्डची ई केवायसी करण्याची काही आवश्यकता नाहीये। तुमचं ई श्रम कार्ड हे ऑलरेडी तुमचं अपडेटेड असतं। तर बघा, अपडेट कोणी करायचं, कोणत्या लाभार्थ्याने त्याचं ई श्रम कार्ड अपडेट करायचं, तर समजून घ्या। जर एखाद्या लाभार्थ्याने त्याचं ई श्रम कार्ड काढलेलं असेल आणि त्या ई श्रम कार्ड मध्ये जो त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे, तो मोबाईल नंबर त्याचा चुकला असेल, हरवला असेल, किंवा तो नंबर त्यांच्याकडे आता अवेलेबल नसेल, तर बघा मित्रांनो, असे लाभार्थी त्यांचा ई श्रम कार्ड अपडेट करून त्यांचा इथे नवीन मोबाईल नंबर तिथे अपडेट करू शकतात। त्याचबरोबर बघा, ज्या लाभार्थ्यांचं ई श्रम कार्ड मध्ये त्यांचं नाव चुकलेलं असेल किंवा त्यांचा पत्ता चुकलेला असेल, तर असे लाभार्थी त्यांचं ई श्रम कार्ड इथे अपडेट करू शकता। पण मित्रांनो, जर तुमचं ई श्रम कार्ड ऑलरेडी प्रॉपर संपूर्ण माहिती बरोबर व्यवस्थित असेल, तर तुम्हाला तुमचं ई श्रम कार्ड अपडेट करायची इथे आवश्यकता नाहीये। त्यानंतर दुसरा पॉइंट असा की ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले ई श्रम कार्ड काढलेले नसेल, त्यांनी आपले ई श्रम कार्ड काढून घ्या। सध्या ई श्रम कार्डची वेबसाईट ही व्यवस्थित चालू आहे। तर बघा मित्रांनो, वयोगट 16 ते 59 वर्षापर्यंत तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड इथे काढू शकता। पुरुष असो किंवा महिला, दोन्ही हे ई श्रम कार्ड इथे काढू शकतात। जर तुम्हाला तुमच्या घर बसल्या तुमचं ई श्रम कार्ड काढायचं असेल, तर ई श्रम कार्ड कसं काढायचं याबाबत आज आपण व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर व्हिडिओ बघून घ्या। आणि त्याचबरोबर ज्यांना मोबाईल मध्ये सुद्धा जमत असेल त्यांनी या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा। तुमचं ई श्रम कार्ड अतिशय कमी खर्च तुम्हाला इथे मिळून जाईल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे असा की ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड अवेलेबल आहे, ज्यांनी ई श्रम कार्ड आधीच काढलेला आहे, तर अशा लाभार्थ्यांना 3000 रुपये महिना आता मिळणार आहे का। तर बघा मित्रांनो, बऱ्याच लाभार्थ्यांची इथे मोठ्या प्रमाणात इथे फसवणूक होत आहे की तुम्हाला केवायसी करून तुमचे 3000 मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे इथे काही होणार नाहीये। तर बघा, तुम्हाला 3000 रुपये मानधन मिळवण्याकरता जे तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे हे मानधनचं पोर्टल आहे। तर या पोर्टलवर तुम्हाला इथे नोंदणी करायची आहे। तर मित्रांनो, यामध्ये नोंदणी करण्याकरता तुमच्याकडे ई श्रम कार्ड करणे इथे आवश्यक आहे। तर बघा, नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे इथे पैसे मिळणार आहे, तर ही योजना काही स्कीम काही आपण इथे समजून घेऊया। तर बघा मित्रांनो, या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मानधन योजना। म्हणजे जे असंघटित कामगार आहे, ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे, तर अशा लाभार्थ्यांना 3000 प्रति महिना सरकारतर्फे मिळणार आहे। पण हा महिना कधी मिळणार, तर बघा मित्रांनो, तुमचं वय हे 60 वर्षाच्या नंतरचं, म्हणजे 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला 3000 रुपये महिना अशा प्रमाणे पेन्शन सरकारतर्फे सुरू होणार आहे। पण याकरता तुम्हाला आताच, जर तुमचं वय 59च्या आत असेल, तर तुम्हाला तुमचा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि सोबतच स्टार्ट। तर बघा, या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला आता, जर तुमचं वय हे 18 ते 59 पर्यंत असेल, तर तुम्हाला तुमचे e-मानधन.in या ऑफिशियल वेबसाईटवरती तुमची नोंदणी इथे करून घ्यायची आहे। तर बघा, यामध्ये काय होणार आहे, जर तुमचं वय 18 असेल, समजून घ्या तुम्ही 18 वर्षाच्या नंतर हा इथे मानधन करता अर्ज करताय, तर बघा तुमच्या अकाउंट मधून दर महिन्याला 55 रुपये कट होतील आणि 55 रुपये सरकारतर्फे तुम्हाला देणार आहे। तर बघा, अशा प्रकारे दर महिन्याला तुमचे 55 रुपये कट होत जातील आणि जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्हाला सरकारतर्फे 3000 पेन्शन हे मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, वयाच्या अकॉर्डिंग हे पैसे इथे बदलत जाणार आहे। जर तुमचं वय हे 40 वर्षाच्या वर असेल, तर तुमच्या अकाउंट मधून दर महिन्याला 200 रुपये सरकार इथे कट करणार आहे। त्याचबरोबर 200 रुपये त्यांच्याकडून तुम्हाला सबसिडी देणार आहे। म्हणजे अशा प्रकारे 400 रुपये दर महिन्याला तुमचे जे ई श्रम कार्डचं अकाउंट आहे त्यामध्ये इथे जमा होईल। पण हे पैसे तुम्हाला कधी मिळणार, तर बघा, तुमचं 60 वर्षाचं वय झाल्यानंतर तुम्हाला 3000 प्रति महिना मानधन या स्वरूपात हे पैसे इथे मिळणार आहे। तर बघा, जसे तुम्हाला लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर PM किसान या योजनेचे जे पैसे मिळत आहेत, तर हे पैसे तुम्हाला डायरेक्ट DBT मार्फत तुमच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे। तर बघा, ई श्रम कार्ड मध्ये तुम्हाला अशा प्रकारे डायरेक्ट पैसे मिळणार नाहीये। तुम्हाला याकरता फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। त्याचबरोबर ई श्रम कार्ड धारकांना दुसरा मोठा लाभ म्हणजे असा की जर कामगाराचा दुर्घटनामध्ये मृत्यू झाला, तर कामगाराच्या परिवाराला 2 लाख रुपयाची आर्थिक मदत सरकारद्वारे इथे मिळणार आहे। त्याचबरोबर जर कामगाराचा
इथे कामादरम्यान जर त्यांचा अपघात झाला आणि ते अपंग झाले, विकलांग झाले, तर बघा 1 लाखाची रक्कम सरकारतर्फे त्यांना मिळणार आहे. तर बघा अशा प्रकारे ई श्रम कार्ड बद्दल ही माहिती होती. महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.